तो हाय गाईज, आम्ही आलतो आज गवताळा फिरायला. गवताळ्यात आलो तर असं वाटलं की आम्ही एक स्वर्गामध्ये आलो. इकडचं वातावरण बघून आम्हाला असं वाटलं का आता जावंच नाही घरी. सर्व टेन्शन आम्ही इकडं सोडून दिलं. एकदा निसर्गाकडं पाहिलं और आमचं पुरं सुधबुध गेली. आमचं जे डोक्यात टेन्शन होतं समजा आम्ही विसरून गेलो. मग चाललो. तुम्हाला पण यायचं असेल तर गवताळ्यात या आणि पहा निसर्ग कसा आहे म्हणून. पण पावसाळ्यात या इकडं, उन्हाळ्यात काही खरं नाही. मग काय चाललो आम्ही, आमचे मित्र आणि आम्ही. 2 गाड्या होती, एक गाडी मागं आहे आणि आम्ही तिघं पुढं आलतो. पण निसर्ग खरंच मित्रांनो, निसर्ग तर निसर्गच राहतं. काय झाडी, काय डोंगर, निसर्ग पुढं खरं यार मन लागतो आपल्याला. मग माझ्या मित्राला आला पण जोश. अशी गाडी डामटली त्यानं, भयान तुफान. मी सांगितलं दम्मा ना भाऊ, आपण आलो मजा मारायला, पण मग आपली मजा नाही झाल्या पाहिजेत. पाऊस तर असा चालता का पुरं वल्ल वल्ल झालता आम्ही पुरं. निसर्गाचं वातावरण खरंच एक नंबर राहतो. पाहायला मजा आहे. गवताळा कन्नडपासून 4 किंवा 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे गवताळा अभयारण्य. 2 किंवा 3 किलोमीटरचा यो घाट आहे. एकदम भारी, एकदम सुंदर असा आपला गवताळा. इथं यांना माकडांना टाकलं तर खायला. एक गलतीचं आहे, थोडं साईडला टाकायचं असतं. जाऊ दे, काय पण नाही, एवढा रस्ता वाद येऊ. चालतंय, मग आम्ही चाललो पुढच्या प्रवासाला. काय मग आपला पहिला ब्लॉक आहे.